नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वर्धमान नगर अमरनाथमध्ये आता आपण माधुरीताईला शुभेच्छा देणार आहोत. मी या ठिकाणी उभा आहे ना, त्याच्या या डाव्या बाजूला हाजी मलंगचा डोंगर आशीर्वाद देतो आहे आणि तिथूनच जवळ माथेरान सुद्धा दिसत आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया माधुरीताईला. सगळा अख्खा. हा क्या बात आहे. या ओळख करू. हे माझे होणारे मिस्टर उदय शिवडकर. नमस्कार. हा माझा भाऊ महेश. माझी आई. नमस्कार. आमची आई. नमस्कार. माझी नणंद. नमस्कार. हे माझे भाऊ आहे. माझी ताई आहे. माझ्या काकू आहे. नमस्कार. मावशी आहे. बर. आणि हा सगळा मित्रपरिवार. वा वा वा. माझी आई म्हणजे माझी आई आणि आमची आई म्हटलं की कळलं आम्हाला. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय मग आता कधी कुठे केव्हा कसं? 29 जानेवारीला लग्न आहे आणि त्याच्यानंतर मग मी वरळीला राहायला जाणार. वरळीला कुठे? वरळीला पोद्दार हॉस्पिटल जवळ. बरं. आणि कसं काय मग जमलं कसं? ॲक्च्युली माझं फील्ड असं आहे, मी जर्नलिझममध्ये असल्यामुळे आमच्या इकडचे बरेच रिजिड परंपरा आणि मग तिकडचा कोणी मुलगा भेटणार आणि मग तो मला सगळं ॲडजस्टमेंट करणार. मग त्यावेळी बाबांच्या मनात विचार आला की हिच्याच फील्डमधला असेल तर मला पण हे होईल आणि दोघांना ॲडजस्ट करायला खूप चांगलं जाईल. मग माझ्या बाबांचे एक मित्र आहेत, तर मग त्यांनी आम्हाला दोघांना एक स्थळ सुचवलं आणि मग आम्ही भेटलो आणि मग झालं. काय करतात ते? हे पण व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत. हो का? हो. बोलवा त्यांना जरा. हो. नमस्कार. या. काय म्हणजे काय असं कोणता गुण आहे की इतका लगेच होकार द्यावा असं वाटला? डोळे. तिचं हास्य. डोळे हसणं. अरे वा. डोळे आणि हसू या दोन गोष्टींमुळे घाबरू नका, डोळ्यात नाही येणार तुमच्या कधी आसू. हा. पण कधी या वर्षभराच्या या भेटीमध्ये कधी चिडणं वगैरे झालं का? हो. हा. हो. मग तेच डोळे मोठे झाले. हा. आणि मग राग कसा काय व्यक्त व्हायचा? मी शांत बसायचो. हा. हे बरं आहे ना, म्हणजे सगळ्यात चांगला मार्ग आहे. गप्प बसणे. हा. आणि यांच्याकडनं कसं? मग गप्प बसणे आणि मग काहीतरी काय पाहावं का तुला? माझी बडबड सुरूच असते नेहमी. म्हणजे मला जे मनात येतं ते मी बोलून टाकते मी आणि मग नंतर शांत झाल्यावरती विचार करायचा नाही बाबा आपलं चुकलं, मग माफी मागणं. खूप नाही, पण चिडचिड झाल्यावरती मी शांत नाही बसत, मी बोलून टाकते. हे बरं आहे. तुम्हाला ही सवय झालेली आहे आता की माहिती आहे की चिडून झाल्यानंतर बडबडणार आणि मग गप्प बसणार. हो ना? हा. मग आता काय पुढचे प्लॅन्स? काय काय ठरवलेत? पुढचे प्लॅन्स म्हणजे काय ठरवलेत की लग्नानंतर कुठे जायचं, काय करायचं, का कुठेच नाही जायचं? नाही, जायचं ना. हा. कुठे? गोव्याचं प्लॅनिंग चालू आहे. गोव्याला चाललाय? वा. म्हणजे कोणी ठरवलं हा निर्णय? कोणाचा? दोघांचं. दोघांनी मिळून. एकाने गो म्हटलं, एकाने वा. असं झालं का? छान. दोघांनी मिळून ठरवलेलं. वा. काय अजून करण्याची इच्छा आहे? लग्नानंतर. लग्नानंतर जे तसं नाही मी विचारत आहे, पण फ्युचरच्या दृष्टीने काय काय करण्याची इच्छा आहे? अरे देवा. ए देवा भगवंता. फ्युचर प्लॅन्स काय की बाबा यांनी याच क्षेत्रात काम करावं की काय करावं, प्रगती करावी, अजून काय करावं असं? तिला मी तू बोल तुला काय करायचं ते कर, फक्त घरी थोडंसं लक्ष ठेव. बस तेवढं. तेवढंच. बाकी ही फ्री. म्हणजे तू काय तुला काय करायचं करिअर साठी पूर्ण पाठिंबा आहे. भरपूर पाठिंबा आहे. म्हणजे अजूनही मला खूप शिकून मी
कुठेतरी चांगलीकडे आणखी छान काहीतरी म्हणजे प्रोफेसर व्हावं अशी यांची इच्छा आहे. तर ते मला नेहमी म्हणत असतात की तू सेट नेटची तयारी कर, तू ते कर, म्हणजे तुला सेटल लाईफ तुझ्यासाठी पण वेळ मिळेल. अशा सगळ्या गोष्टींकडनं म्हणजे नेहमीच प्रोत्साहन असतं. वा वा. वर्षभराच्या सहवासानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं की त्यांनी प्रोफेसर व्हावं. कारण कमीत कमी का झालं असेल असं मला वाटतं माहितीये का, एकदा विषय सुरू झाला की कमीत कमी 40 मिनिटं तुम्ही बोलत असाल. हे बरं मार्ग काढलाय तुम्ही. चला आता या गप्पा इथे थांबवूया आणि सासूबाई आणि आईला भेटूया.